मधुर रेसिपीजमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आपण अगदी परफेक्ट आणि क्रंची असा पावभाजी फ्लेवरचा खाकरा कसा बनवायचा हे पाहणार आहोत. अगदी मार्केटमध्ये मिळतो तसाच पावभाजी खाकरा आपण घरच्या घरी बनवणार आहोत. तर वेळ न घालवता लगेचच सुरू करूयात आजची आपली रेसिपी. सर्वात आधी पावभाजी खाकरा बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघून घेऊया. पावभाजी खाकरा बनवण्यासाठी मी इथे 2 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे. मी इथे अशा प्रकारचे मेजरिंग कप्सनी मेजरमेंट घेतलेले आहे. जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही एखाद्या वाटीने किंवा एखाद्या भांड्याने मेजरमेंट घेऊ शकता. हे पीठ मी व्यवस्थित चाळून घेतलेले आहे. त्याचबरोबर पाव कप मी इथे बेसन पीठ घेतलेले आहे. 1 चमचा मीठ, पाव चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, 2 चमचे पावभाजी मसाला, 1 छोटा चमचा आल्याची पेस्ट आणि 2 टेबलस्पून ऑइल घेतलेले आहे. सर्वात आधी आपण खाकऱ्याचे पीठ भिजवून घेऊया. गव्हाच्या पिठात मी बेसन पीठ घालून घेतलेले आहे. त्याचबरोबर सर्व इन्ग्रेडियंट्स आपण घालून घ्यायचे आहे. मीठ, हळद पावडर, मिरची पावडर, मी इथे कलरवाली मिरची पावडर यूज केलेली आहे, 2 चमचे पावभाजी मसाला, आल्याची पेस्ट आणि ऑइल घालून घेते आहे. खाकऱ्यासाठी आपल्याला कडकडीत तेलाचे मोहन नाही वापरायचे, तर नॉर्मल टेम्परेचरचे ऑइल आपल्याला इथे घालायचे आहे. सर्व मसाले व ऑइल पिठामध्ये व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. फक्त पावभाजी मसाला वापरल्यामुळे खाकऱ्यामध्ये पावभाजीची टेस्ट येत नाही. त्यामुळे शेवटी मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे पावभाजीचा फ्लेवर छान खाकऱ्यामध्ये येण्यासाठी. त्यामुळे व्हिडिओला एंडपर्यंत नक्की पहा. आता थोडे थोडे पाणी मिक्स करून आपल्याला पीठ घट्टसर मळून घ्यायचे आहे. पीठ मळताना आपल्याला थोडे थोडेच पाणी मिक्स करायचे आहे, कारण जर पीठ जास्त सैलसर झाले तर आपल्याला खाकरे लाटण्यासाठी त्रास होऊ शकतो आणि पातळ खाकरे लाटले जाणार नाही. हा खाकरा बनवताना मी अजिबात जिरे, ओवा किंवा कसुरी मेथी वापरलेली नाहीये, ज्यामुळे आपल्या खाकऱ्याला एकदम परफेक्ट असा पावभाजीचा फ्लेवर येणार आहे. आणि इथे खाकऱ्याचे पीठ मळण्यासाठी मी पूर्ण 1 कप पाणी वापरलेले आहे. तरीही पीठ आणखी थोडे ड्राय वाटत आहे, म्हणून फक्त 2 चमचे पाणी मी यात घालणार आहे. आणि इथे आता पाणी एकदम परफेक्ट झालेले आहे. पूर्ण 1 कप प्लस 2 चमचे पाणी मी इथे वापरलेले आहे आणि व्यवस्थित पीठ आपले बाइंड झालेले आहे. एकसारखा गोळा तयार झालेला आहे. आता आपण 1 चमचा ऑइल इथे घालून घेतलेले आहे आणि पीठ पुन्हा व्यवस्थित मळून घेतलेले आहे. आता हे पीठ आपल्याला 10 ते 15 मिनिटे भिजत ठेवायचे आहे. तोपर्यंत आपण खाकऱ्याला लावण्यासाठी मसाला तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी इथे 1 चमचा पावभाजी मसाला घेतलेला आहे, अर्धा चमचा चाट मसाला आणि अर्धा चमचा काळे मीठ घेतलेले आहे. त्याचबरोबर मी इथे 1 चमचा ऑइल गरम करायला ठेवलेले आहे. हे ऑइल हलके गरम करून आपल्याला या मसाल्यांमध्ये घालायचे आहे आणि त्याची एक पेस्ट तयार करून घ्यायची आहे. ऑइल आपल्याला जास्त गरम नाही करायचे. ऑइल जर जास्त गरम झाले तर मसाले करपण्याची शक्यता असते. आणि ऑइल इथे हलके गरम झालेले आहे. आपण हे मसाल्यांमध्ये घालून घेणार आहोत आणि अशा प्रकारे पावभाजी मसाल्याची पेस्ट आपण इथे तयार करून घेतलेली आहे. तवा मी बारीक आचेवर गरम करायला ठेवलेला आहे. पीठही आपले व्यवस्थित भिजलेले आहे. पीठ पुन्हा एकदा मी व्यवस्थित मळून घेते आहे आणि आता आपल्याला याचे खाकरे बनवून घ्यायचे आहे. खाकरे बनवण्यासाठी मी इथे गव्हाच्या पिठाचा वापर करणार आहे. अगदी लिंबाच्या आकारा एवढा गोळा आपल्याला घ्यायचा आहे आणि पीठ लावून आपल्याला दोन्ही बाजूंनी खाकरा छान पातळ लाटून घ्यायचा आहे. खाकरा लाटण्यासाठी आपल्याला गरज असेल तरच पीठ लावायचं आहे, जास्त पीठ आपल्याला नाही वापरायचे. आणि इथे आपला खाकरा लाटून झालेला आहे. हे पहा, अगदी पातळ खाकरा आपण लाटलेला आहे. सगळे खाकरे आपल्याला एकाच आकारामध्ये बनवायचे आहे, त्यामुळे मी अशा प्रकारे कुकरच्या प्लेटचा वापर करत आहे. तुम्ही एखादे ताट किंवा प्लेटचा वापर केला तरी चालेल. आणि अगदी परफेक्ट गोल आकारात मी इथे खाकरा तयार करून घेणार आहे, ज्यामुळे सगळेच खाकरे आपले एकसारखे तयार होतील, अगदी मार्केटसारखे. आपला तवाही इथे गरम झालेला आहे. आता आपण खाकरा भाजून घेऊया. तोपर्यंत आपण दुसरा खाकरा लाटून घेणार आहोत. खाकरा आपल्याला कमी आचेवरच भाजायचा आहे. आणि हे पहा, अशा प्रकारे बबल्स यायला लागले की आपल्याला एखाद्या कपड्याच्या सहाय्याने ते बबल्स प्रेस करून घ्यायचे आहे. आणि सर्व बाजूंनी प्रेस करत करत आपल्याला हा खाकरा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. खाकरा बनवायला खूप इझी आहे, फक्त आपल्याला खाकरा भाजण्यासाठी थोडीशी मेहनत घ्यावी लागते.
आणि हे पहा, एका बाजूने खाकरा व्यवस्थित भाजून झालेला आहे, दुसऱ्या बाजूनेही आपण तशाच प्रकारे खाकरा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. प्रेस केल्यामुळे बबल्सही पूर्णपणे बसलेले आहेत आणि अगदी मार्केटसारखा खाकरा इथे तयार झालेला आहे. दुसऱ्याही बाजूने खाकरा आपल्याला व्यवस्थित भाजून झालेला आहे. आता आपण तो काढून घेणार आहोत. आणि आता या खाकऱ्याला पावभाजीचा जास्त छान फ्लेवर येण्यासाठी आपण जी पेस्ट तयार करून घेतली होती ती आपण ब्रशच्या साहाय्याने अशा प्रकारे लावून घेणार आहोत. यामुळेच खाकऱ्याला पावभाजीचा एकदम परफेक्ट फ्लेवर येणार आहे. आणि आपला खाकरा इथे तयार झालेला आहे. अगदी परफेक्ट, क्रंची आणि अगदी बाजारातल्यासारखे खाकरे इथे तयार झालेले आहेत. तुम्हीही अशा पद्धतीने पावभाजी खाकरा नक्की ट्राय करून पहा आणि तुमचा खाकरा कसा बनला हे मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब बटन प्रेस करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका, ज्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि माझे नवीन रेसिपीज तुमच्याकडून मिस होणार नाहीत. लवकरच भेटूयात अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.